शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विम्याचा लाभ तत्काळ त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करावा, तर 3 वर्षांचं व्याज शेतकऱ्यांकडून वसूल केलं जातं तत्काळ बंद करावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। नाशिकमध्ये काँग्रेस कमिटीतर्फे उद्या संविधान सद्भावना रॅलीचं आयोजन केलंय। या रॅलीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत। उद्या दुपारी 4 वाजता हुतात्मा स्मारकापासून रॅलीला सुरुवात होणार आहे। वर्ध्याच्या बोरगावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर मनसेनं ठिय्या आंदोलन केलंय। नागरिकांना पाणीपुरवठा योजनेतून सुरळीत पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी मनसेनं आंदोलन केलंय। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल दिव्यांग संघटनेनं सेवा हक्क दिनी मोर्चा काढला। दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना असताना योजनांची अंमलबजावणी होत नाहीये, त्यामुळे सेवा हक्क दिन साजरा करून काय फायदा असा सवाल दिव्यांग बांधवांनी उपस्थित केला। राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना 3 महिने पगार मिळाला नाहीये, त्यासाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलंय। वाशिमसह 1 मे पर्यंत पगार दिल्यास वाशिम जिल्ह्यातील 700 आणि राज्यातील 33,000 कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। संघर्ष संघटनेनं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन केलंय। रायगड जिल्ह्यातील खारघरला दारूमुक्त शहर घोषित करा अशी त्यांनी मागणी केली आहे। दारूमुक्त खारघरसाठी 2007 सालापासून संघर्ष समितीचा लढा सुरू आहे। आताही या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। यवतमाळ जिल्ह्यात 14 पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला आहेत, त्यापैकी 10 हिंदू आणि 4 मुस्लिम असल्याची माहिती आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे। या सर्वांकडे लॉंग टर्म व्हिसा असल्यानं त्यांना भारतात राहण्याबाबत तुर्तास अडचण नसल्याचं स्पष्ट झालं। दुसरीकडे इतर घुसखोरांचा शोध सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। लोणावळ्यातील खंडाळ्यामध्ये तरुण वर्गानं जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या झेंड्याचं पोस्टर बनवून रस्त्यावर चिकटवलं। जुना पुणे मुंबई महामार्गावर घटनेचा निषेध केलाय। दरम्यान पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। पुण्यात युवा शिवसेनेच्या वतीनं पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवून जाळलेला आहे। गुडलक चौकात हे आंदोलन केलं गेलं। यावेळी दहशतवादी हाफिज सईदचा फोटो जाळलाय। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदगाव शहर बंदची हाक देण्यात आली आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक दिली असून हुतात्मा चौकात एकत्र येत हल्ल्याचा निषेध नोंदवला जाणार आहे। पहलगाम मधल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावच्या एरंडोलमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। सकल हिंदू समाजातर्फे एरंडोल वासियांना बंदची हाक दिलेली होती। पहलगाम मधील या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे। पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील रेल्वे स्थानकात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांची गर्दी वाढल्यानं माहिती कक्षाची देखील उभारणी करण्यात आली, तर 24 तास पोलिसांकडून गस्त घातली जात असून श्वान पथकाच्या माध्यमातून तपासणी केली जाते। रायगडच्या अलिबागमध्ये मुस्लिम बांधवांकडून निषेध रॅली काढण्यात आली। या रॅलीत पहलगाम मधल्या दहशतवाद्यांचा हल्ल्याचा निषेध केला, तर पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। जळगावच्या अमळनेर तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेतलं। धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय। कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यानं आत्महत्या केली आहे। संभाजीनगरमध्ये किरकोळ वादातून तिघांच्या टोळक्यानं दोघांना जबर मारहाण केली। जालना रोडवरच्या एका हॉटेलमध्ये ही घटना घडली। यावेळी तरुणावर पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पुण्यातील जुन्नरच्या गोळे गावात 128 किलो गांजा जप्त करण्यात आला। गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 17,87,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। संभाजीनगरातील विटावा गावात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवत 3.25 लाखांचा ऐवज लंपास केला। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। या चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे, त्यामुळे पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत।
नाशिकमध्ये अवैध गोवंशांची वाहतूक करत असणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी गोवंशांची वाहतूक करत असणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत 6 गोवंशांची सुटका केली। नाशिकमधल्या बसस्थानकावर सोन्याची चोरी करणाऱ्या बंटी बबलीला अटक केली आहे। शहरातील प्रवाशांच्या पर्स बॅगमधून हे चोर दागिने लंपास करत होते। या चोरट्यांवर गुन्हे शाखेच्या युनिट 1 पथकानं कारवाई केली, तर या चोरट्यांकडून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। इंदापूर तालुक्यातील सणसरमधील आंब्याच्या बागेला भीषण आग लागलेली आहे। यामध्ये बाग जळून खाक झाली। विद्युत वाहक तारांचं शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची माहिती आहे। आगीत शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामध्ये एका चिमुकल्याचा उपचाराअभावी मृत्यू झाला। मोखाड्यामध्ये योगिता पुजारी हिनं बाळाला जन्म दिला, मात्र बाळाला श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानं त्याला उपचारासाठी आधी मोखाडा, त्यानंतर जव्हार आणि तिथून नाशिकला न्यावं लागलं। तब्बल 100 किलोमीटरची धावपळ झाली। अखेर या बाळाला वाचवण्यात अपयश आलं। डोळ्यादेखत मुलाचा तडफडून मृत्यू झाल्यामुळे पुजारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। पुण्यातील सिंहगड रोडवर उड्डाणपूल बांधून तयार आहे, पण उद्घाटन झालं नसल्यानं तो अद्यापही वाहतुकीसाठी सुरू नाहीये। त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होते। या वाहतूक कोंडीची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी। ठाणे महापालिका क्षेत्रात झाडांच्या फांद्या छाटणीची मोहीम सुरू आहे। पावसाळ्यामध्ये झाडांच्या फांद्या पडून जीवितहानी होऊ नये यासाठी फांद्यांच्या छाटणीला सुरुवात झाली। या मोहिमेत 45% झाडांच्या फांद्यांची छाटणी झाली। रायगड जिल्ह्यात सागरी सुरक्षेसाठी पोलिसांनी सागर कवच अभियान केलंय। पहाटे 6 पासून या अभियानाला सुरुवात झाली आहे। चेकपोस्टवर वाहनांची कसून चौकशी केली जाते। हे अभियान 36 तास चालणार आहे। हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाला सुरुवात झाली। नरसी नामदेव इथून या यात्रेला सुरुवात झाली आहे। यावेळी माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे उपस्थित होते। या यात्रा हिंगोलीवरून परभणी आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्र गौरव यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहोचली आहे। सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन कलश पूजन करण्यात आलं। 1 मे रोजी संपूर्ण राज्याची परिक्रमा करून या यात्रेचा उत्सव मुंबईत साजरा केला जाणार आहे। यासाठी राज्यातील प्रमुख नद्या आणि महत्त्वाच्या प्रांतातील माती संकलन केलं जातं। पुणे लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध स्तरावर उपाययोजना आखायला सुरुवात केली। प्रवासी गाड्यांमध्ये गस्त वाढवण्यापासून ते स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्याच्या कामाचा यामध्ये समावेश आहे। तर संवेदनशील ठिकाणांवर लक्ष ठेवण्यावर देखील भर दिला जाणार आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून 10 रुपयात चहा आणि 20 रुपयात कॉफी मिळणार आहे। प्रवाशांना योग्य दरामध्ये आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी विमानतळावर उडान कॅफे उपहारगृह सुरू करण्यात आलं। या कॅफेमधून प्रवाशांना स्वस्तात आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळेल। पुण्याच्या भोर तालुक्यातील गवडी गावातल्या ग्रामदैवतेच्या यात्रेनिमित्त गावामध्ये निकाली कुस्त्यांचं आयोजन केलं होतं। पुण्याच्या विविध भागातून आलेल्या 250 पैलवानांनी सहभाग घेतला होता। यावेळी 100 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत निकाली कुस्त्या घेण्यात आल्या। रत्नागिरीच्या गुहागर एसटी आगारात 5 नवीन बसेस दाखल झाल्यात। शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधवांच्या हस्ते बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडलाय। यावेळी भास्कर जाधवांनी आगाराच्या परिसरात स्वतः एसटी चालवली। चंद्रपूर शहरातील रामाळा तलावाच्या जलशुद्धीकरणाच्या प्रकल्पाचं काम सुरू आहे। 30 कोटी रुपये खर्च करून अमृत 2 प्रकल्पाच्या अंतर्गत काम केलं जातं। या तलावाच्या शुद्धीकरणासाठी पर्यावरण प्रेमींनी वारंवार आंदोलनं केली होती। साताऱ्याच्या बोरखळ गावातील कपिल लक्ष्मण नलावडे यांनी यूपीएससीच्या परीक्षेमध्ये 662 रँक मिळवला आहे। तर कपिल नलावडे यांची क्लास 1 अधिकारी म्हणून निवड झाली आहे। त्यामुळे गावात जंगी मिरवणूक काढण्यात आली। सर्वांनी कपिल नलावडे यांचं अभिनंदन केलं।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सुरक्षेचं कंत्राट मेस्को कंपनीलाच देण्यात आलंय। कंत्राट थांबवलेल्या कंपनीला पुन्हा एकदा दिल्यामुळे विद्यार्थी नाराज आहेत। या कंपनीतील काही सुरक्षा रक्षक विद्यार्थ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देत होते असा आरोप आहे। नाशिकच्या चांदवड इथं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक प्रकल्पांचं प्रदर्शन भरवलं होतं। मेक इन इंडियाच्या धर्तीवर एक सोलार इलेक्ट्रिक कारची सुद्धा निर्मिती केली होती। या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। उजनी धरणातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना पिकं जगवण्यासाठी कसरत करावी लागते। सध्या धरण 12.98% पाणी पातळीवर आहे। पाणी पातळी कमी झाल्यामुळे पिकांना पाणी देणं मुश्किल होत आहे। एकीकडे उकाडा वाढलेला असताना सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीचं पात्र पूर्ण कोरडं पडलं। खरं तर 25 दिवसांपूर्वीच सीना नदीमध्ये पाणी सोडलं होतं, मात्र नदीनं पुन्हा एकदा तळ गाठला। दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर तालुक्यातील हजारो शेतकरी या नदीवर अवलंबून आहेत। रायगडमधल्या ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल त्या ठिकाणी आता 24 तासांच्या आत टँकरनं पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित यंत्रणांना आदेश दिले, तर नागरिकांना पाणी कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले। कोल्हापूर शहरातील काही भागात अपुरा पाणी पुरवठा होतोय। पाणी उपसा यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून अपुरा पाणी पुरवठा होतोय। ऐन उन्हाळ्यामध्ये कोल्हापूरकरांचे पाण्याविना हाल होत आहेत। नाशिक शहरात पाणी टंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे। शहरात दररोज 12 टँकरद्वारे 60 फेऱ्या केल्या जातात। अनेक ठिकाणी अनियमित आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। येत्या 3 महिन्यात जगभरात तापमान वाढ अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज जागतिक हवामानशास्त्र संघटनेनं वर्तवला। मे ते जुलै 2025 या काळात भारतासह संपूर्ण जगभर पारा वाढू शकतो। ही वाढणारी उष्णता असह्य असेल तर या 3 महिन्यात सर्वाधिक पावसाचा अंदाजही वर्तवला आहे। राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यात, त्यात मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आहे, तर दुसरीकडे पुढचे 3 दिवस विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे।